म्हणजे माझ्या टॉपिकचं नाव असं बघितलं आज तर माझ्या डोक्यात जे नाव आहे ते आहे प्रेमाची फॅक्टरी. सो माझ्याकडे एक अशी मध्यमवयीन स्त्री आली होती एकदा कन्सल्टन्सीसाठी. प्रोफेशनल होती, करिअरिस्टिक होती आणि तिचा प्रॉब्लेम असा होता की तिचा करिअर तिच्या सासूला मान्य नव्हतं जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा, बट शी स्टील कंटिन्यूड विथ द करिअर. त्यानंतर नवरा काही प्रमाणात सासूमुळे इन्फ्लुअन्स झाला होता, पण तो त्याच्या करिअरमध्ये एवढा बिझी झाला आणि यशस्वी होत गेला की त्याचं घराकडे दुर्लक्ष झालं. कालांतराने सासूचं वय वाढलं, तिचे फिजिकल प्रॉब्लेम्स यायला लागले. सो तिची अशी अपेक्षा होती की सुनेने मला सांभाळावं आणि नवऱ्याला पण काही काळाने असं कळायला लागलं की फॅमिली ही जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तिचं असं म्हणणं होतं की मॅम, ज्या सासूने मला मुलगी झाली म्हणून बाळाला हात लावला नाही, स्पर्श सुद्धा केला नाही, त्या सासूची मी काळजी आता कशी घेऊ? आणि ज्या नवऱ्याने माझ्याकडे दुर्लक्ष करून फक्त करिअरला महत्व दिलं, इतके दिवस त्याने माझ्याकडे लक्ष दिलं नाही, अशा माझ्या नवऱ्यावरती मी आता कसं प्रेम करू? सो बेसिकली हा प्रश्न तिने मला का विचारला, तर मुळात आपण जर का विचारून बघितलं स्वतःला तर ही जी स्त्री आहे ही स्वतः आसुसलेली आहे की मला प्रेम मिळावं, मला कोणीतरी प्रेम करावं, माझी कोणीतरी काळजी घ्यावी, ही इच्छा तिच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तिने मला हा प्रश्न विचारला. आणि हीच स्थिती आपल्या सगळ्यांची आहे. आपल्या सगळ्यांना वाटतं की आय शुड बी लव्ड, आय शुड बी केअर्ड फॉर, इजंट इट? पण होतं काय की आपण ज्याला म्हणतो की माझ्यावरती प्रेम, मला प्रेम मिळायला पाहिजे, तर गल्लत काय होते की आपण प्रेम कशाला म्हणतो? आपण प्रेम म्हणतो की माझी इच्छा पूर्ण होणं हे माझं प्रेम आहे. वेराज हे इच्छापूर्तीचं जे प्रेम आहे हे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या भावनेमध्ये पुढे अडकवतं. सो बेसिकली मला प्रेम मिळायला पाहिजे म्हणजे आपण अहंकार जपणे याच्याकडे जास्त जातो प्रेमाला स्वीकारण्यापेक्षा. ओके, सो बेसिकली प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे परम, म्हणजे की जसं श्रीकृष्ण आपल्या चराचरामध्ये आपल्या आजूबाजूला विरघळून गेलाय की त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत पण नाही, ते प्रेम आहे. आणि असं प्रेम ऍक्च्युली अपेक्षित आहे. जेव्हा आपण प्रेम म्हणतो तेव्हा भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, तो असा आहे की मी हा श्लोक मगाशी पण ऐकला, सयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसदिष्यद्वमेशवो स्पृष्टकामधुक्. याचा अर्थ असा आहे की सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने निर्माण केली सृष्टी, तेव्हा सांगितलं की मी सृष्टी म्हणजे मनुष्य निर्माण करतोय, निर्जीव सृष्टी निर्माण करतोय म्हणजे पंचमहाभूत किंवा देवदेवता आपण ज्याला म्हणतो, आणि यज्ञाची निर्मिती मी करतोय. आणि हा जर का यज्ञ सात्विक यज्ञ मनुष्याने केला तर त्याला मोक्ष प्राप्त होईल अशी व्यवस्था पृथ्वीवरच मी केलेली आहे, असा याचा ऍक्च्युली अर्थ आहे. सो मुळात यज्ञ म्हणजे काय? तर यज्ञ म्हणजे आपण जी नियत कर्म करतो, म्हणजे आपली कर्तव्य पालन करण्यासाठी जी कर्म करतो ती यज्ञ कर्म आहे. मग जर का आपल्याला मोक्ष प्राप्ती, कारण मोक्ष प्राप्ती हा प्रत्येक जीवाचा अंतिम ध्येय आहे, ओके, जिथे प्रेम तुम्हाला प्राप्त होऊ शकतं, तर मुळात त्याच्यासाठी यज्ञ कसा असायला हवा? तर सात्विक असायला हवा. निरपेक्षपणे आपली कर्तव्य करणे म्हणजे सात्विक यज्ञ आहे, जो तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जाऊ शकतो. पण मोस्ट ऑफ द टाइम्स आपण राजसिक किंवा तामसिक म्हणजे अपेक्षांनी कर्तव्य पालन करतो, किंवा तामसिक म्हणजे ऑफकोर्स अपेक्षा असतात आणि त्यातनं जो पैसा मिळतो, जे काही लाभ मिळतात ते पुन्हा शरीर सुखासाठी वापरले जातात. हा यज्ञ मनुष्याकडनं होतो. आणि म्हणून असं व्हायला लागतं की आपण प्रेम हवंय आपल्याला, पण आपण यज्ञ कसा करतोय? तर इच्छापूर्तीचा यज्ञ करतोय, अशी गल्लत सगळ्यांची होते, बरोबर आहे. आणि मग हे करताना म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला त्रास देऊ शकतात? तर सगळ्यात पहिलं म्हणजे लोभ आहे, जो आपल्याला इच्छापूर्तीच्या यज्ञाकडे खेचून देणारा आहे.
आणि यातनं आपण वगळू शकत नाही. एक उदाहरण सांगते. एक अशी गरीब धनगर स्त्री होती, तिच्याकडे एक शेळी होती आणि जेव्हा तिला लोकर आली त्यावेळी तिला असं वाटलं की मीच हिची लोकर काढते म्हणजे मला पैसा चांगला मिळेल, मला कमिशन द्यावं लागणार आहे, म्हणून ती तिथे काढू लागली लोकर. पण ती ट्रेन नव्हती त्याच्यात, त्यामुळे शेळीचं मांस पण कापलं जात होतं, ती विवळत होती. तर ती शेजारी तिला म्हणाली, अगं तू असं जर केलंस तर तुला जे मिळतंय ते सगळं रक्ताने ओलं होईल, तुला लोकरही मिळणार नाही. त्यामुळे तू आयदर तिला ट्रेंड माणसाकडे घेऊन जा लोकर काढायला किंवा खाटकाकडे ने, ऍटलीस्ट तुला त्याचं मांस तरी मिळेल वापरायला. सो बेसिकली बघा, धनापायी म्हणजे मला जास्त पैसा मिळेल, जे काही मला यातनं मिळेल, नोकरीचे पैसे मला मिळतील विदाउट कमिशन, त्यातून मी एखादा दागिना करेल, मी काहीतरी सेव्हिंग करेल, याच्यामुळे लोभ हा कोणाला चुकलेला नाही. आणि मग ज्यावेळी लोभ आपला वाढत जातो किंवा लोभापायी असं व्हायला लागतं की आपण गोष्टी साठवतो, बरोबर आहे, आणि मग भीती वाटायला लागते की आपण जे साठवलं आहे हे सगळं कधीतरी संपेल किंवा हे मला कायम टिकवून ठेवायचंय, बरोबर आहे की नाही. मग ह्या भीती याच्यामध्ये एक असं आहे की कबीर साहेबांचा एक दोहा आहे, तो असा आहे की चेला गुरु को विष दे जो गाठी होय दाम, गुरु चेला को विष दे जो गाठी होय दाम, पूत पिता की मारसी ये माया का काम. म्हणजे आपले पार्टनर्स बिझनेसचे, आपले वैयक्तिक आयुष्यातले पार्टनर्स, आपले मित्र हे आपल्याला फसवू शकतात. बिकॉज प्रत्येकाला भीती आहे की मला जास्त पैसा मिळाला म्हणजे मला जास्त पैसा मिळाला म्हणजे मला काही कमी नाही पडता कामा. ओके. आणि मग अशी व्यक्ती काही संकट आल्यानंतर आपण स्वनिर्मित काहीतरी देवदेवता निर्माण करतो आणि मग पूजा, शांती वगैरे असे सगळे रिच्युअल्स आपण करायला लागतो. आणि रिच्युअल्स करताना सुद्धा परमेश्वराप्रती किंवा त्या देवाप्रती प्रेम नसतंच, भीती असते की मी हे नाही केलं तर मला हे मिळणार नाही. सो हा जो आहे ना, हा ऍक्च्युअली इफ यू रिअली लुक ॲट इट इन डीपर सेन्स, हा द्वेष आहे ईश्वराविषयीचा किंवा ब्रह्मांडाविषयीचा. की मी प्रयत्न करतोय ते पण ब्रह्मांड मला देत नाही, ही कंप्लेंट ज्यावेळी येते त्यावेळी तुम्ही ऑलरेडी ब्रह्मांडाचं अस्तित्व अमान्य करत असता. ओके. तर याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट मला आठवते आहे, ही सर्वश्रुत गोष्ट आहे भक्त प्रल्हादाची. म्हणजे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे जय विजय द्वारपाल होते. हिरण्याक्षाचा वध ज्यावेळी विष्णूने केला तेव्हापासून हिरण्यकश्यपूला असं होतं की हा माझा शत्रू आहे, म्हणजे नेमेसिस आहे माझा कृष्ण, मला त्याला मारायचंय. म्हणून त्याने जेव्हा जन्म घेतला हिरण्यकश्यपू म्हणून, तेव्हा त्याने अघोर तपस्या केली. ऑफकोर्स हे तामसिक तपच होतं. जेव्हा त्याने ब्रह्मदेवाकडनं असा वर मागितला की मला जमिनीवर नको, आकाशात नको, सकाळी नको, संध्याकाळी नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, मानवाकडनं नको, प्राण्याकडनं नको, असं मला म्हणजे मला कोणाकडनं मरण यायला नको. बिकॉज त्याने ऍक्च्युली अमरत्वाचा वर ऍक्च्युली मागितला. पण ब्रह्मदेव म्हणला की हे सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध आहे, सो तू कसं करायचंय हे तू सांगू शकतो. आणि मग त्याने हा वर मागितला. तर हा वर मागण्यासाठी जेव्हा तो तपश्चर्या करत होता त्यावेळी त्याची पत्नी गयाधू ही गर्भवती होती आणि तिची काळजी नारद मुनींनी घेतली. तर नारद मुनींचे चांगले संस्कार त्या बाळावरती झाले आणि प्रल्हादाचा जन्म झाला. आणि प्रल्हाद कायम नामस्मरणामध्ये रमलेला असेल. सो हे हिरण्यकश्यपूला काही पटत नव्हतं, बिकॉज तो सगळ्यांना सांगायचा की मीच देव आहे, माझीच पूजा करा. आणि त्याचाच मुलगा असं वागतो म्हणल्यानंतर त्याने मुलाला मारण्याचे पण खूप प्रयत्न केले. पर्वतावरून ढकलून दिलं, पाण्यात बुडवलं, विष पाजलं, पण हे सगळे असफल ठरले प्रयत्न. मग शेवटी होळीच्या दिवशी त्याने ठरवलं की आपल्या बहिणीची मदत घ्यावी, होलिकेची. मग ती बाहेर अशी संध्याकाळी होळी पेटलेली होती. तिच्याकडे एक वस्त्र होतं होलिकेकडे जे अग्नीपासून प्रोटेक्शन देणारं होतं. तर ती प्रल्हादाला घेऊन बसली होळीमध्ये. परंतु वारा असा व्हायला की तिच्या अंगावरचं वस्त्र उडून प्रल्हादाच्या अंगावरती गेलं आणि होलिका जळून खाक झाली.
आणि आग विझल्यानंतर प्रल्हाद बाहेर आला आणि त्याने हिरण्यकशिपूला सांगितलं की बाबा बघा की विष्णू हा सर्वश्रेष्ठ आहे, तुम्ही पण त्याला शरण जा. त्यावेळी हिरण्यकशिपूचा संताप अनावर झाला आणि तो म्हणला की कुठे आहे तुझा देव, कुठे आहे, या खांबात आहे का? आणि म्हणून त्याने लत्ता प्रहार केला आणि त्यांना नृसिंह अवतार जन्मला. यानंतर नृसिंहाने प्रल्हादाला विचारलं की तुला काय वर हवंय? तर प्रल्हादाने काय उत्तर दिलं की तुझी कृपा माझ्यावरती आहे देवा, द्यायचाच असेल तर मला असा वर दे की माझ्या मनामध्ये कोणतीच इच्छा उत्पन्न नको व्हायला. ओके, सो दिस इज व्हॉट प्रेम इज. ओके, म्हणजे देवाकडनं प्रेम सतत आपल्याकडे येत आहे. म्हणजे मग हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवाने वर दिला बिकॉज त्याचं प्रेम हिरण्यकशिपूवर होतं. सो वन साइडेड अफेअर हे चालूच आहे, वेळेस प्रल्हादाचा टू साइडेड ग्रेट अफेअर होतं. ओके, सो आपणही हे करू शकतो का? आपणही हे करू शकतो जर का आपण आपले जसं आता आपण काही काही गोष्टी ऐकल्या प्राणायाम वगैरे, तर मुळात प्राणायामाच्या आधी तुमचा इमोशनल मेकअप जो आहे हा तुम्ही स्थिर केला नाही ना, तर प्राणायामाचा सुद्धा तुम्हाला जितका हवा तेवढा उपयोग होऊ शकत नाही. मी स्वतः अयंगारांकडे प्राणायाम शिकलेले आहे, मी स्वतः ENT सर्जन आहे. सो आय एक्झॅक्टली नो हाऊ प्राणायाम वर्क्स फॉर आवर बॉडी. परंतु तुमचा इमोशनल मेकअप जर का चुकीचा असेल, तुमची विचारसरणी जर चुकीची असेल, तर तुम्हाला जिथे तुम्हाला प्राणायाम घेऊन जाऊ शकतो त्याच्यापासून तुम्ही खूपच खाली जाता. सो यासाठी आपल्याला आपले जे भावना आहेत त्यांच्या आहारी न जाणं हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि जे मनुष्य करायला लागतो ज्यावेळी त्याला असं वाटतं की तो सरेंडर मोड मध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. म्हणजे पुन्हा एक गोष्ट मला जी आठवते ती अशी आहे की एक दासी होती राजाच्या महालामध्ये. तिचं काम होतं की राजाचा बेड बनवायचा. सो एके दिवशी तिला तो मऊ मुलायम बेड बघून असं वाटलं की आपण छान झोपावं, इकडे 2 मिनिटं का होईना झोपून बघावं. ती झोपली आणि तिला झोपच लागली, म्हणजे काय. मग तिला उठवलं दुसऱ्यांनी, पण राजाच्या कानावरती आगळीक गेलीच. मग तिला शिक्षा मिळाली की तुला 200 आसुडांची शिक्षा आहे असं. सो सुरुवातीला ज्यावेळी आसूड तिच्या अंगावरती उठले त्यावेळी ती खूप विभळली, पण एक 10-15 आसुडानंतर ती हसू लागली जोरजोरात. तर राजाला कळेना किंवा कोणालाच कळेना ही का हसतेय. तर ती म्हणली की मी फक्त 5 मिनिटं झोपले आणि एकच दिवस झोपले तर मला 200 आसूड. राजा तर रोज झोपतो. सो बेसिकली तिने काय केलं की आधी उद्विग्न स्वतः झाली बिकॉज तिला शिक्षा मिळाली, आणि नंतर ती हे जे बोलली त्याने राजाला पण तिने उद्विग्न केलं. त्याच्यानंतर राजाला झोपच नाही, तो बिचारा खाली झोपला नको त्याच्यावरती झोपायला. सो बेसिकली वी हॅव टू अंडरस्टँड की आपण ज्या गोष्टी करतो कधी कधी म्हणजे अनइंटेन्शनली पण आपण इतरांना एक्साइट करू शकतो, उद्विग्न करू शकतो, आणि इतरांच्या वागण्याने तर आपण उद्विग्न सततच होत असतो. पण याला काय तुम्ही करू शकता तर ओनली वन थिंग, सरेंडर, विश्वास. म्हणजे जे माझ्या आयुष्यात घडतंय ते करेक्ट घडतंय हा समर्पण भाव जेव्हा येतो तेव्हा कंप्लेंट्स थांबतात. आणि कंप्लेंट्स जर थांबल्या तर तुम्ही जोही अध्यात्माचा मार्ग हाती घेतलेला आहे ना तो तुमच्यासाठी 1000%, 2000%, 1,00,000% काम करतो आणि यू कॅन रीच दॅट लेवल. मानसिक स्थिरता ही प्राप्त निश्चितपणे होते, पण सरेंडर हे फार आवश्यक आहे त्यासाठी. सो whenever I feel, whenever you are disturbed because of someone's behavior or you feel की माझ्या बिहेवियरमुळे कोणातरी मी उद्विग्न केलंय, त्यामुळे जरा शांत व्हा. नो, जस्ट क्लोज युअर आईज, टेक 5 to 6 रिलॅक्स ब्रेथ्स आणि मनामध्ये जाणीवपूर्वक घोषित करा की मी ब्रह्मांडाला शरण आले आहे, मी कृष्णाला शरण आले आहे. बिकॉज यू लव्ह कृष्णा, हॅव अफेअर विथ कृष्णा, बिकॉज हे अफेअरच तुम्हाला सगळ्या तुमच्या इमोशनल स्ट्रेसेस मधनं आणि फिजिकल स्ट्रेसेस मधनं दूर करू शकतो. माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला एक सांगते. मी कोरियाला लास्ट इयर गेले होते आफ्टर दिंडी ऑफकोर्स.
कोरियाला भाषा पण येत नाही आपल्याला, म्हणजे इंग्लिश त्यांनाही येत नाही आणि आपल्याला कोरियन येत नाही. त्यांचे जे ट्रान्सलेटचे ऍप्स आहेत ना ते पण इतके चांगले नाही वर्क करत, आपल्याला काहीच कळत नाही. मी केले होते ऍप डाउनलोड सगळे, पण ते इतके चांगले वर्क करत नाही. आणि मग मी बुसानवरनं मी त्यांची राजधानी काय सोलला मी एक त्यांची ट्रेन आहे त्याने येत होते. सोलला ट्रेन आली, माझं सामान जरा मागे होतं त्यामुळे मी ते घेऊन उतरायला लागले. तोपर्यंत दरवाजे बंद झाले होते, सगळे जण खाली होते आणि दरवाजे पूर्ण बंद झाले होते गाडीचे. नवीन देश, काहीच भाषा कळत नाही, काही सिम्बॉल्स कळत नाही, कुठे काय दाबायचंय. तरी मी काहीतरी दाबण्याचा प्रयत्न केला पण काही दार उघडे ना. मग मी बसले आणि मी कृष्णाला म्हणलं की आता तूच माझा सॅव्हियर आहेस. आणि अक्षरशः कुठून तरी एक मुलगी आली आणि तिने दार उघडून दिलं मला आणि मी खाली उतरले. मी मागे वळून बघितलं तर गाडी सुरू झाली होती. थँक्स म्हणण्याची, म्हणजे सामान पण जरा जास्त होतं. सो ते गोळा करून मी बघितलं तर गाडी सुरू झाली होती आणि तिने गळ्यामध्ये मोरपंखी रंगाचा टाय घातला होता. सो आय कॉल दिस माय कोरियन कृष्णा. अजून एक कोरियामध्ये अनुभव मला आला तो असा आला की अगेन आय वॉज गोइंग इन अ ट्रेन स्टेशन आणि काहीच कळत नव्हतं कुठल्या डोअरला चढायचंय, नंबरला चढायचंय वगैरे वगैरे. आणि एक अगदी म्हातारा मनुष्य, म्हणजे पार्किन्सन कसं असतं अगदी त्या प्रकारे तो हळूहळू चालू होता, हात पाय त्याचे थरथरत होते. असा मनुष्य मला म्हणला हेल्प यू हेल्प यू. त्याला तेवढाच येत होता इंग्लिश, पण तरी सुद्धा मी म्हटलं आपल्या ह्याच्या भरोशावर राहिले तर मी गेटमध्ये आतच जाणार नाही आणि हळूहळू चालतोय वगैरे, म्हणून मी आपली तशीच गेले. तर त्याने मला तिथे आला, तो म्हणला की नो 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 दिस ट्रेन. आणि मला त्याने दुसऱ्या जी करेक्ट ट्रेन होती त्याच्यामध्ये त्याने मला सामान चढवायला मदत केली, सगळं केलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी स्टेशन माझं आलं त्यावेळी त्याने मला सांगितलं नेक्स्ट स्टेशन, ओके. आणि तोपर्यंत माझं लक्ष नव्हतं, मी पूर्णपणे आय वॉज रेस्टलेस, कारण मी एकटीच होते. त्याच्यानंतर मी बघितलं तर त्याच्या अगेन टोपीवरती मोरपिसाचं चित्र होतं. सो दिस इज अगेन माय कोरियन कृष्णा. सो अशा वेळी तुम्हाला कृष्ण हा काम करतो. माझा नवरा कोरियामध्येच होता, पण तो काय सांगणार, त्याला पण कोरिया नवीन होता, मी एकटी फिरत होते. सो विश्वास जेव्हा असेल, ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे सरेंडर करता त्यावेळी हे अनुभव आपल्याला येतात. आणि हे सरेंडर होणं हे जे आहे हे मला सगळ्यात पहिल्यांदा कुठे शिकायला मिळालं असेल तर तात्यांकडे.